हिंगोली लोकसभेसाठी उद्या मतमोजणी होणार आहे। 84 टेबलवर 25 फेऱ्यामध्ये ही मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले। मी सध्या हिंगोलीच्या लिंबाळा मक्ता MIDC परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी ही लोकसभेची मतमोजणी होणार आहे। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये ही मतमोजणी होणार आहे। आपण पाहू शकतो की पोलीस प्रशासनाचा उद्या आणि आज देखील मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। मतमोजणी परिसरामध्ये मतमोजणी हॉलमध्ये मोबाईल नेण्यास सुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे आणि मोठी जय्यत तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। हिंगोली लोकसभेमध्ये प्रमुख तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। शिवसेना महायुतीकडून बाबूराव कदम कोळीकर असतील, शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर असतील आणि वंचित बहुजन आघाडी देखील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती। आणि उद्या हे कळणार आहे की हिंगोली लोकसभेच्या जनतेने कोणाचं पारड जे आहे ते जड केलेलं आहे। कारण आपण पाहू शकतो की हेमंत पाटील जे विद्यमान खासदार होते, शिवसेनेच्या पडत्या काळामध्ये एकनाथ शिंदेंना त्यांनी साथ दिली होती, पण ऐन वेळेस त्यांची उमेदवारी जी आहे ती देऊन कापून घेण्यात आली। त्यामुळे मोठी नामुष्की जी आहे ती शिवसेना पक्षावर आली होती आणि ऐनवेळी बाबूराव कदम कोळीकर यांना उमेदवारी जाहीर करून या ठिकाणी बाबूराव कदम कोळीकर यांना उमेदवारी दिली। आणि आता उद्या हे पाहणं महत्त्वाचं आहे की मतमोजणी कशा पद्धतीने या ठिकाणी पार पडेल आणि कोणाचं पारडं जड होईल, कोणता उमेदवार विजयी होईल।